श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ हे स्वयं भगवान दत्तात्रयांचे अवतार मानले जात. दत्तगुरूच्या मूर्तीच्या पाठीमागे नेहमी शेषनाग असतो, जो नागराजाचा राजा मानला जातो. त्यामुळं स्वामी समर्थ आणि नागराज यांचं नातं आध्यात्मिक पातळीवर अगदी जवळचं आहे. अनेक भक्तांनी सांगितलं आहे की सर्पदंश झाल्यानंतर त्यांनी केवळ स्वामी समर्थांचा जप केला आणि विषाचा प्रभाव दूर गेला. काही अनुभवांमध्ये असंही म्हटले आहे की नागाने फणा सरळ करून भक्ताला वाचवलं आणि ते स्वामींचंच रूप असल्याचा अनुभव भक्तांनी घेतला. नागपंचमी ही सर्पदेवतेची पूजा करण्याचा दिवस असतो. या दिवशी घरात सर्पदोष, कालसर्पयोग, सर्पदंश इतर त्रासही कमी करण्यासाठी पूजा केली जाते. अनेक स्वामी भक्त या दिवशी स्वामी समर्थांचा जप, अभिषेक किंवा पालखी सोहळा करतात. काही गावांमध्ये नागपंचमीच्या दिवशी स्वामी पालखी नेण्याची परंपरा आहे, कारण भक्तांना असं वाटतं की स्वामींची कृपा त्या दिवशी विशेष अनुभवायला मिळते. नाग म्हणजे भीती, अंधश्रद्धा किंवा अपघाताचं प्रतीक. स्वामी समर्थांच्या कृपेनं अशा सर्व त्रासांवर विजय मिळतो. म्हणून नागपंचमीच्या दिवशी स्वामींचा जप, कथा आणि पूजा केल्याने भय नष्ट होतं, जीवनात शांती, आरोग्य आणि सुरक्षा प्राप्त होते. स्वामी भक्तांनो, आज नागपंचमी. या नागपंचमीच्या निमित्ताने मी तुम्हाला स्वामी समर्थांची नागपंचमीची कथा ऐकवते. अक्कलकोटजवळील एका खेडेगावात एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचं आयुष्य फार साधं होतं. शेती आणि एक दुभती गाय हेच त्याचं सर्वस्व. नागपंचमी जवळ आली होती आणि गावात सगळे नागदेवतेची पूजा करत होते. शेतकऱ्यानेही आपली गाय पूजेसाठी सजवली आणि घरात छोटंसं पूजन केलं. पण त्याच दिवशी एक संकट ओढावलं. सायंकाळी शेतकरी शेतावरून परततो तेव्हा पाहतो की गायीजवळ एक मोठा नाग वळवळत होता. तो घाबरून गेला. नाग त्या गायीवर वार करत होता आणि गाय विव्हाळत होती. शेतकरी धावत गेला, पण काहीच करू शकत नव्हता. घाबरलेल्या अवस्थेत त्याने एकच गोष्ट केली, हात जोडून स्वामींचा जप सुरू केला. ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ. तेवढ्यात त्या नागाने आपला फणा सरळ केला आणि गायीला वळसा घालून शांतपणे निघून गेला. गाय अजूनही श्वास घेत होती. शेतकरी रडत रडत स्वामींच्या मूर्तीसमोर गेला आणि म्हणाला, हे स्वामी, आज तुम्हीच माझ्या गायीला वाचवलत. नागपंचमीच्या दिवशी हे तुमचं वरदानच आहे. त्याच रात्री त्याच्या स्वप्नात स्वामी समर्थ आले आणि म्हणाले, मुला, तुझी श्रद्धा खरी होती. मी त्या नागाला अडवलं. जिथे श्रद्धा असते तिथे मी असतोच. सकाळी तो उठल्यावर त्याने गावकऱ्यांना ही गोष्ट सांगितली. सगळा गाव थक्क झाला आणि नागपंचमीचा दिवस त्या गावात स्वामींच्या कृपेचा दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला. त्या दिवसापासून त्या गावात प्रत्येक नागपंचमीला स्वामींच्या पालखीची मिरवणूक काढली जाऊ लागली. ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा असेल तर संकट कोणतेही असो, स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात. नागपंचमी हा फक्त नागपूजेचा दिवस नव्हे, तर स्वामींच्या कृपेसाठी धन्यवाद देण्याचा हा दिवस असतो. जय जय श्री स्वामी समर्थ.